नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्या कटिंग करून दाखवत आहे. तर मी थोडीशी शिलाई कामाबद्दल बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साडीमधील ब्लाऊज पीस कट करत आहे. त्याचनंतर ह्या साड्या पिको फॉल करायच्या आहेत मला. त्यानंतर ब्लाऊज शिवायचे आहेत. तर आपण जेव्हा सुरुवातीला ब्लाऊज शिवत असतो तेव्हा सतत तेच ब्लाऊज शिवून कंटाळा येतो. साधे ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज. तर थोडंसं चेंज करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही आरीवर्क करू शकता. पिको फॉल असते. प्रत्येक जणाकडे पिको फॉलची मशीन नसते, पण त्यातूनही तुम्ही पिको बाहेर करून घेऊ शकता. नंतर घरी हात शिलाई करू शकता. थोडे चेंजेस केले तर आपल्याला शिलाई कामाचा कंटाळा येणार नाही. जर सतत ब्लाऊजच शिवत बसलं तर मशीनवर बसून पाठदुखी, कंबरदुखी, त्याचबरोबर बरेच त्रास होत असतात महिलांना. तर त्यामुळे थोडंसं चेंज करा. 1 तासभर मशीनवर बसला तुम्ही तर नंतर 1 तास कटिंगला द्या. त्यानंतर उरलेला दुसरा तास आहे तर तो हातशिलाई म्हणा, त्याचबरोबर हुक लावणे, त्याचबरोबर काज करणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये चेंजेस करा. तर प्रत्येकाला ब्लाऊज येतो असं नाही, तर ब्लाऊजसोबत अजून काही वेगवेगळे आपण व्यवसाय करू शकतो. शिलाई कामातील तुम्हाला मी सांगत आहे. तर त्याच्यामध्ये कापडी पिशव्या तयार करणं, त्याचबरोबर पायदान नाही का, पायपुसण्या असतात ना, त्या तयार करणं, त्याचबरोबर उरलेल्या कपड्यापासून तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बो कसा बनवायचा, तर त्याचासुद्धा तुम्ही सेल करू शकता. मार्केटमध्ये खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये असतात. तर आपण तेच विकत घ्यायला गेलो तर किती पैसे द्यावे लागतात तुम्हाला माहीतच आहे. तर तेच आपण घरबसल्या करू शकतो. आणि प्रत्येक म्हणजे महिलेच्या हातामध्ये काही ना काही कला असते. म्हणजे सगळ्यांना सेम ब्लाऊज शिवता येतात असं नाही. काहींना छान प्रकारे ड्रेस शिवता येतात, काहींना लहान मुलींचे ड्रेस असतात ना, समजा जे काही टॉप किंवा खाली लेहंगा असतो किंवा स्कर्ट असतो तो असो, किंवा लहान मुलींच्या साड्या असो, असे जर बदल केले आपण तर आपल्याला कंटाळा येणार. तर मी या प्रकारे बदल केले तर माझ्याकडून सुद्धा सुरुवातीला कंटाळा यायचा. शिवायला बसलं ना ब्लाऊज की असं वाटायचं तेच रोज करून कंटाळा यायचा. तर असं मी थोडंसं चेंजेस केलं तर मला सुद्धा खूप छान असा फायदा झालेला आहे. वेगवेगळं करायला पण आपल्याला आवडतं. रोज तेच करण्यापेक्षा थोडंसं चेंज असावं रुटीनमध्ये, तर आपल्यालासुद्धा करायला म्हणजे छान उत्साह येत असतो, कंटाळा येत नाही. आणि दिवसभराचं रुटीन काय ना, ते घरातली कामं झाल्यानंतर मुलांचं स्कूलला पाठवणं किंवा आणणं, ते झाल्यानंतर जो काही उरलेला 1 ते 4, 5 पर्यंत जो वेळ असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही ही सगळी कामं वेळेनुसार नियोजन करून जर केली ना, तर तुम्हाला शिलाई कामाचा कंटाळा येणार नाही. तर मी खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत. तर तुम्हाला याच्यातील कोणती टिप्स आवडली मला व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा. तर असेच मी छान व्हिडिओ घेऊन येत असते रोज. तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करते. तर आपल्या चॅनल जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपलं यूट्यूब आणि फेसबुकलासुद्धा आपलं अकाउंट आहे, तर नक्कीच तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आणि या प्रकारे उत्तमरित्या जर आपण बदल केले तरच आपल्याला शिलाई कामाचा कंटाळा अजिबात येणार नाही. तर दिवसभरामध्ये जरी कंटाळा आला, म्हणजे झोप येतेच, मशीनवर बसलं की झोप येते. प्रत्येक टेलरचा अनुभव आहे, तुम्हाला सांगते मी. तर अशा वेळेला थोडं थंड पाण्यानं तोंड धुवा, त्याचबरोबर 1 तासानंतर पाणी प्या, त्याचबरोबर थोडंसं चहा वगैरे जर तुम्ही घेत असाल तर ते सुद्धा करू शकता. असं जर केलं तर आपल्याला कंटाळा येणार नाही. जर सतत तुम्ही 2-2, 3-3 तास जर मशीनवरून जर नाही उठला तर मग पाय वगैरे दुखणार, मग नंतर कंटाळा येत राहतो. मग त्यापेक्षा सुरुवातीला जर स्वतःच्या शरीराची काळजी घेतली तर शिलाई कामाचा काहीच त्रास होणार नाही तुम्हाला. आणि तुमचं मन पण लागेल आणि काम पण पूर्ण होईल. तर मी या प्रकारे बदल केला तर मला शिलाई कामाचा आता अजिबात कंटाळा येत नाही. तर माझं काम छान असं वेळेवर पूर्ण होतं. तर म्हटलं माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर याच्यातील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.